नाही आलं राव, टँकर बोलावलं मी आता एक एवढी टाकी भरली आता बरा नाही, मोटर नाही आला, रिवर्स करून इथपर्यंत आणायची भरायची मग. आणि उरलेल्या पाण्यामध्ये ना 3 लिटर टाके गोटा धुवून काढू म्हटलं. मग घेतलाय हॉटेलला, सुट्टी घेतली आणि उद्या आहे भाऊबीज, उद्या पण आम्ही ऑफ घेणार आहे. मग 3 दिवस झाले आमची सुट्टी बरोबर. काल सुट्टी होती, आज उद्या पण करणार आहे. आज दिवाळीच्या टायमिंगमुळे कंपन्या बंद आहे. मग काय 5-10 मला वाटतं 10 मिनिटात आपण चाकणला पोहोचू. आता लक्ष शाखेला आलतो आपण जेवण करायला. चला टेस्ट अशी येणार नॉर्मल आहे, एकदम पिकी. 3 वर्ष आधी यांच्या खाल्लेलं मी मुळशी ब्रांचला, सेम टेस्ट आहे, काहीच नाही फरक. ज्यावेळेस आपण 5-7-8 वर्षानंतर आपण बघू काय भारी वाटन. राजस्थानला गेलतो ना काल, 3 वर्ष पूर्ण आली बाई, विचार कर. तेव्हा ते मला युट्यूब ब्लॉग बनवायचं पण कळत नव्हतं. चला लाईन चेक करतोय रितेश मी, त्याला सांगितलं तर इथं खोरलो होतो आम्ही. काय वाट लागली यावेळेस. हा बाजरीचा किल्लो झाली रे, फक्त लोकांनी वर कंच काढली, अशी कंच काढून फक्त आहे ना नेली. खालची सरमाडा या शाखा लॉस आहे. त्याला बघ वाचतंय, आलं फोन कर मला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 12 वाजल्यात. आज नेमकं आहे ना, आज पाडवा आहे दिवाळीचा. मग आज पण आम्ही ऑफ घेतलाय हॉटेलला, सुट्टी घेतली आणि उद्या आहे भाऊबीज, उद्या पण आम्ही ऑफ घेणार आहे. मग 3 दिवस झाले आमची सुट्टी बरोबर. काल सुट्टी होती, आज उद्या पण करणार आहे. आज नेमकी आहे ना खाली पाईपलाईनचं काम करायचं होतं, पण लाईटच गेली. लाईट नाही आहे आणि कॉर्म्याचा कट्टा संपला आपला. मला कॉर्म्याचा कट्टा आणायचा आहे सगळ्यासाठी. आता चाकणला यायला लागेल. जे बाली करतो ना आवड्यात त्यांच्याकडे नाही आहे राव. हिंदी केसरी आणायचा का सांगता एक आणून पडन रे फुकाट. परत इथं परत नाही ना भेटत. अर्धा कट्टा हा जाईन 12 दिवस नको ना. एक कॉर्म्याचा कट्टा पोतही ड्रमी मका चुन्नी आहे भरपूर, ती नाही लवकर संपत. ही भुसा इथं भेटतंय. भुसाचं बघ काय एकच पता लागतंय आपल्या लक्ष्मीला. हा तिला एक भुसा चालतोय ना, तिला लांबून चारलं ती जवळून द्यायची नाही आम्हाला परत. आता तब्येतला तिची बघ की कुठंच हाडूक दिसत नाही. मग हा की फिटनेस मध्ये उलट आहे ना, तिला पाळवीत नाही आम्ही. तिला पाळवाय पाहिजे माहिती का. तिला 8 दिवस राऊंड पाहिजे तवा राहून तिचा सेफ मध्ये येईन. पाळवणारच नाही कोणीच. हेल्दर ते काल पाऊस बांधा घालतोय. सोड तू हे धुवायला पाणी नाही आता. बस सिद्धू शेट बाकी सामान काढलं ना. आज एक शेवटी बिवाटी तशी ठुलीत पुरुषाच्या गाठात आलतो तेव्हा तशी पडली गाडीत. आज दिवाळीच्या टायमिंगमुळे कंपन्या बंद आहे. मग काय 5-10 मला वाटतं 10 मिनिटात आपण चाकणला पोहोचू. आता चाकण मध्ये पण ट्रॅफिक कमी असेल. आम्हाला आहे ना पोत्राच्या इथून आहे ना एक कॉर्म्याचा कट्टा घ्यायचा बघतो बस. बाकी आपण आहे ना मग परत मिसळ खायला पुढे जाऊ. कुठला रे वाटत बामला बाम मिसळला जाऊ. मिसळ खायची लई इच्छा आली आज. मस्त चांगली जनजणी मिसळ खाऊ. पहिल्यांदा आठवत आपण 2 व्हीलर होतं हिंडायचं उमलत. धूळ बिळ खात हिंडायचं. तोंडाला रुमाल बांधून हिंडायचं आम्ही राव. कुठं गेला असं रे. मी ती गाडी घेऊन येतो 5:30 गेलो माहिती का बीडला. बीड राहुरी बिवरी संगमनेर 8 दिवस गेलो. ताराबाद बिराबाद नाही ना. त्यानंतर पण गेलो मी संगमनेरला. मी 8-9 दिवस होतो जाऊ. एकदा माझी गाडी याच्याकडून त्याची गाडी घेऊन जायचं मी. मग आपण जुन्नर विन्नर आंबेगाव खेड मंचर कुठं गेलो होतो आम्ही. लय आठवणी राव. येत जर आधी आता युट्यूब चालू करायचं मेन मोठी म्हणजे काय माहिती, मेंबरी सेव्ह करायचं राव. आज काल पण मी ब्लॉग आहे ना बारीक नाही बनवला, मोठा केलाय मी. आता तसं आहे ना अल्गोरिथमच्या हिशोबाने ना युट्यूबचा ब्लॉग पाहिजे कमीत कमी लई मॅक्सिमम 9 मिनिटं. आपण कधी खरं म्हणजे ना 9 मिनिटं लागतोय, पण मी 9 मिनिटं नाही बनवत कारण मी माझ्या मेंबरीसाठी बनवतोय. माझी मेमरीज नाही राहिली उपयोग याचा. व्ह्यूज साठी करून काय फायदा आहे ना. मला माझ्यासाठी मतलब आहे. ज्यावेळेस आपण 5-7-8 वर्षानंतर आपण बघू काय भारी वाटन. राजस्थानला गेलतो ना काल, 3 वर्ष पूर्ण आली बाई, विचार कर.
तेव्हा ते मला युट्यूब ब्लॉग बनवायचं पण कळत नव्हतं. चला मी ना कसं बनवलेलं आहे 8-9 मिनिटाच्या हिशोबाने युट्यूबच्या हिशोबाने नाही का. आणि मी ना अजून मला ते फेसबुकला इंस्टाग्रामला टाकलं नाही मी फोटो ते अजून मला आता रिमाइंडर येते. 3 वर्ष पूर्ण आले काल. काय भारी वाटत राव. आता 3 वर्षाचे मेंबर आहे माझ्याकडं. एवढं ते वर्ष झालं की बरोबर त्याच दिवशी मग वर्षाच्या हिशोबाने दाखवतो ना ते. अरे ते गुळण द्या ठेव रे. पुढं ठेव पुढं. इथे टाका बरोबर. हा एकच पोहतोय. वर्मा आहे ना. ओके आम्ही आलोय लांबून परत नाही यायला अवघड होईल. बस लवकर चल. 5 मिनिटाचं काय आम्ही इथं पण ट्रॅफिक हो इथं नेमकी गाडी लागली मला प्रॉब्लेम झाला. एवढंच तेल पण टाकून जरा म्हणलं. मशनीत ना. मशनीत नाही मग ते कसलं तेल आहे. अरे ते आपले मस्टर्ड ऑइल आहे ते आपल्या हिच्या टाकायला रे खुराकात. तेल चांगला असतं जरा तो बोनला हाडाला बिडाला पचाय पण नव्हतं त्याने. तेवढीला चांगलं वेगवेगळं दुसरं हॉटेल आहे पण नेमकं मी रील बघितली ते चालू आले म्हणून नाही का. भरपूर गाड्या दिसतात. त्यांची मोशी शाखीचं खाल्लं होतं बरं का. मला नाही आवडलं पण राव तिथलं. बंद पडलं ना. नाही चालू आहे. अरे ते चालू असून वाटत नाही बंद आहे. चालू असल्यासारखं वाटतच नाही. माहिती लाइटिंग नाही काय नाही. आपण त्या दिवशी बघितलं मला वाटलं बंदच पडले काय. नाही नाही चालू आहे ती. इथं लाव गाडी. आळे पाट्याला पण यांचं बांधणे स्ट्रीटला आहे पण रे. हे गेअर चालू घे. येले बरं वाटतं का असं. खर्चाला केला यांनी त्या गावात लय लांब जात ना ते. हे लय भारी वाटतं पण व्हेंटिलेशनला. पण हवा राव एवढं आत बाहेरच्या आत यायनं गरम व्हायला ना सर. बॉल लावा पाहते मध्ये मध्ये त्याला. एअर गेला असं निघून. मेनू काढा भैया. मस्त मानलंय. 2000 years later. शाखेला आलतो आपण जेवण करायला. चला टेस्ट अशी ना राव नॉर्मल आहे एकदम एकदम पिकी. 3 वर्ष आधी यांच्या खाल्लेलं मी मुळशी ब्रांचला. सेम टेस्ट आहे काहीच नाही परत. ज्या हिशोबाने पैसे घेतात ना त्या हिशोबाने टेस्ट एकदम ॲव्हरेज आहे. ही थाळी ना कमीत कमी 250 रुपयाला द्यायला पाहिजे. एवढी टेस्ट आहे यांची आत्ताची. ॲम्बियन्स ठीक आहे सगळ्या गोष्टी. एवढं मोठं बांधलंय त्यात नंतर जेव्हा बसले गरम होते मग काय बनत नाही रे. आता त्यांना मी जेन्युइन फीडबॅक दिला बा. त्यांना म्हटलं तुम्ही एकदा जगदंबल जाऊन या एकदा. काय संतोष पैसे घ्या ना काय अडचण नाही. हा रेट घ्या पण क्वालिटी 1 नंबर द्या. काही प्रॉब्लेम नाही. गाडी चहा घेऊ ना पुढं पुढं गाडी तिकडून बिरदवडीच मार्ग जायचं आपल्याला. बाम फाट्या जाऊ चहा घेऊ. आम्हाला खरं मिसळ खायची होती पण नेमकी इथं शाखा ओपन दिसली. मी रील पण बघितलेली यांची. मिसळ खाल्लेली परवडली असते बाबा. जाऊ दे टेस्ट तर गळी ना. ह्याच्यापेक्षा बेटर आम्ही देऊ शकतो. आणि खरं सांगतो तुम्हाला कारण आम्ही एकदम इनिशियली स्टेजला आहे. आम्ही ना जेव्हा ट्रायल करू शकतो नुसते आपण आपण याला ना सगळ्यांना आता हे बरं का काय त्याला ऑपॉर्च्युनिटी की चांगलं हॉटेल बांधू शकतात प्रत्येक जण. बांधाय नाही काय रे अडचण. मग सगळ्यात महत्वाची टेस्ट आहे आणि कस्टमरचा ना फीडबॅक विचारला पाहिजे राव. प्रत्येक गोष्ट प्रत्येक जण व्यावसायिकांनी. चला ठीक आहे त्यांच्या हिशोबाने ते चालल्यात. आपण त्यांना एक जेन्युइन फीडबॅक दिला बाबा. बाकी अडचण नाही काय. बाकी मराठी व्यावसायिक पण थोडं चेंज केलं भारी होईल. अरे या पट्ट्यात ना ती एकदम मार्केट जर आली ना तुम्हाला गोळ होईल डायरेक्ट. आपल्याकडून अख्खा एरिया कव्हर होईल का नाही. सगळा एरिया कव्हर होईल आमचा. एवढं बेकार आहे. जगदंबाला जर आला ना मी म्हणतो तुम्हाला सांगू जुन्नर पर्यंतचा कव्हर कर इकडं कस्टमर इकडे येतील. एवढं बेकार आहे तो. आणि आमची कुंडला पार जवळपास आम्ही ना 50 किलोमीटर लांब जातो खायला मटण थाळी चिकन थाळी. खरं सांगतो 50 किलोमीटर. आणि असं वाटतं खाल्लं पैसे वसूल वाटते डायरेक्ट. याच्यापेक्षा कमी रेट आहे. कमी रेट आहे. रेटचा विषय नाही काय रे. रेट चाल ठीक आहे रेट मध्ये पण काय प्रॉब्लेम नाही. पण
क्वालिटी दिली पाहिजे ना. हा ते विषय पाहिजे बस. मेन क्वालिटी पाहिजे. पैशाचा विषय नाही. इथं गर्दी वाटत आज. तुलसी इथं कडालाच पिऊ. सगळ्यात पहिलं आठवतं आम्हाला इथं आम्ही यायचं ना मिसळ खायला. बाम रिव्हर वाला आहे ना टी हाऊस याची डायरेक्ट टपरी झाली रे आता. हा फरक असतो एक. अपडेट नाही झाला. अपडेट नाही आल्यावर सगळ्यात पहिला धंद्यावाला हाय आणि सगळ्यात जोरात चालायचा. सगळ्यात डायरेक्ट टपरी झाली. टपरी झाली अड्या. पार्किंगला पण जागा नाही राहत तर. अरे पाठीमागचं काय झालं शपथ रे त्याची जागा नाही वाटत ती पाठीमाग. नाही तर वाबा आणलाच त्यांनी. त्याला मागूनच तोडलं काय. अरे पुढून तोडलाय रे. पुढून तोडलं काय त्याला. रोड वायडिंग ना रोड नाही मोठा होणार का आता. रोड पुणे नाशिक हायवे. फालतूय बाबा. चहा तर प्यायचं आपल्याला त्याच्याकडे फक्त. मागच खाऊन आलोय आई घेतली लय. तेव्हा फक्त चहा घे. लाईन चेक करतोय रितेश आणि मी. त्याला सांगितलं आता इथं खोदलो होतो आम्ही. आणि आपला पाईप इथं हे बारका पाईप. हे घर आहे आपलं इथलं. हे घर आहे इथून सरळ आणि इथून सरळ अशी क्रॉस आहे विहिरीपाशी. ही कंपनी ना इथून सरळ खाली जायचं असं. आता इथून सरळ चेक करता अशी लाईन कुठं फुटलेली का. लाव गाडी इथंच पाय पाय जाऊ. फुटून लाईन जाणारच किती मोठी आहे अशी. ह्या जर नांगारलं तरी एवढं खाली जाणार नाही. 3-4 फूट खाली लाईन आहे ती. तर अशी चेक करतोय मी चालत चालत. आता या कंपनीतच लफड आहे बघ. इथंच काहीतरी विषय आलेला आहे. पहिले मोठाले पॉल घेतलेत ना ह्याच्या खाली फुटिंगमध्ये झालं असणार आहे. अरे चेक केले आम्ही. पानं घेऊन आलो गोठ्यातून परत गाडीतून. आणि इथलं बारं आहे ना हे लूज आहे. हेच नीट नाही लावलेलं. इथून पाणी जात असणार हो. काय राव बिंडो घे. मग कारण मी परेशान होत होतो घरून आणलं. अरे त्याला गोट्या वाढवला मी. आता 12 आवळा आलो खाली. 12 आवळू चालू करतो मोटर पण. 1 मिनिट. हे बरोबर आहे आता असं आहे तसं. फक्त चालू करतो. त्याला फोन करून विचारावं लागेल. त्याला बघ वाचतंय आलं फोन कर मला. शपथ लय मोठा नाग होता इथं आता. कुठे गेला आत्ता खाली गेला राव. गावात ओय शपथ. तिथं 12 चालू आहे राव. इथं पाणी पडते खाली. हे बघा चालू तुम्ही आता. इथं लय मोठा साप निघला आता. होय शपथ भीती वाटायला आली बाई मला. आपल्या गोठ्यात जेवढा साप होता ना जेवढा त्याच्यात डबल मोठा साप होता आता घेतली. आता इथं गेला रे. दुखू जायला बा. एवढा गाण घाबरलो मी. त्याला बोलून घेतलाय तो 12 आवळा गेलाय. पण नेमकं 12 फुटलं वाटतं तिथं. मोटर बंद केली आत्ता. काल आईला रे फुटलं इथं. हे पुवरचं तुटलं डायरेक्ट. आता हे खाली खोदायला लागेल थोडं जरा. ते खोदल्याशिवाय कळणार पण नाही. एक अर्धा फूट लागेल ना खोदायला. अर्धा फूट खोदाय चोपर लावून टाकायचं त्याला. आपलंच ते पटे झालोय. ते पेटे घरी येतात ते. तर त्याची याला घरी नेमकी गाय आणायची त्यांना. ओ पेटे घरी या. ओ इथून कुदळ घ्या आणि टिकाऊ घ्या खाली. हो ते खोरायचे जर नाव घातलं तुम्ही हजर झाली. टिकाऊ टिकाऊ एक तुटल्याला अर्धा. टिकाऊ आहे का काढा बाहेर. ते त्याला बाहेर काढा. ते ड्रमला त्या ड्रमला बाहेर काढा ना.
असं ना टिकाऊ राव, टिकाऊ कुठे गेला आमचा? अर्धा तुटलेला टिकाऊ होता ना तिथे, बघा ना एक नीट बघा. बस करा आता. मगाशी नाग गेलाय लय मोठा. अहो इथून माझी टांग फाटली, मी त्याला बोलून घेतला, मग आम्ही दोघांनी खोललं. लवकर करा, मी ना पाठी पाणी भरतो, पाणी यायला पाहिजे माझ्याकडे. झालं का? माझ्या पाणी जायला पाहिजे. ते खालचं बार बघून येऊ आणि खाली होती 2 बारी. इथं लय हुशार लोक आहे सगळी. इथं बसून घेऊन खाली जाऊ ना. हे ट्रॅक्टर आलाय हो, असं हो का? हो ट्रॅक्टर चाकार ट्रॅक्टरनी फोडलेलं आहे. त्या साईडने जाऊ सर्व पुढाहून. इथंच कुठेतरी बार आहे. काय वाट लागली यावेळेस. हा बाजरीचा किल्लो झाली रे. फक्त लोकांनी वर कंच काढली. अशी कंच काढून फक्त आहे ना नेली. खालची सारमाडा यावं शाखा लॉस आहे. अजून वावर वल्ली आणि इथं काय वापसा नाही अजून जागेला. हाय का हो? सापडलं का? ते बंद आहे का? हा इकडे या चला. आमची जुनी विहीर आहे अजून एक खाली राहणार. इथलं एक बारो आहे ना उघड आहे आता इथलं बारो उघड आहे. कसं काय पाणी वर इथलं खालचं बार बघा गेलतो ते बंद आहे. इथं येऊन कॉक पहिल्यानं वरचं ना कॉक लावून टाकू आणि पान गाडीत ठेवलं मी. पान घेऊन येतो. चांगलं स्विच लावायचा एकदम जास्त गेलं चालेल. वाढलं ना चांगला पाईप. व्यवस्थित दाबा झाला. बसलं पीठ एकदम. काय झटू नका आता. थोडं हलक्या हाताने माझ्या दगडाने मारा जरा. केलंय आता इथं पाणी यायला पाहिजे बाबा. 5 वाजून 49 मिनिटं आल्याच. सारा सकाळ धरून तिथंच मी पहिलं गेलो राहिलो राव. वाईट टाकलो वेळ आला. आता ते पाणी 100% यायला पाहिजे. नाही आलं की अवघड आहे. कुठेतरी मेजर प्रॉब्लेम आहे. मग नाही आलं राव. टँकर बोलावलं मी आत्ता एक. एवढी टाकी भरली आता बरा नाही. मोटर नाही आला. रिवर्स करून इथपर्यंत आणायची आणि भरायची मग. आणि उरलेल्या पाण्यामध्ये ना 3000 लिटर टाकी गोटा धुवून काढू म्हटलं. मग यात 1000 लिटरची आणि 3000 लिटरची घ्यायला लागते. ये रिवर्स मार रिवर्स मार. टँकर तेवढा भरला. 4 आपले बॅरल भरून टाकले. ऐक एवढा भरला असं टाकी. बाकी इथं ओतून दिलं म्हणजे उरण ते घरी टाकून दिलं. मग ते वेस्ट येतं काहीच झालं नाही गेलं ना. आज थोडा वेळ अख्खा ना गोठा धुवून काढतो. परत एक 15-20 मिनिटं लागेल फक्त त्याला धुवायला. अख्खा एकदम पूर्ण क्लीन करतो इकडून पार. असं 9 वाजले आत्ता. आत्ता जाऊन सगळं माझं अख्खं कंप्लीट झालं बाई. थोडं सांडावलं लगेच. त्यानंतर पाणी मारून काढतोय. सकाळी आणलं धुणारच मी. आता किती सांडाव. सकाळी आणलाय ना सकाळच्या बरे नाही धुतली. 2 बॅरल त्यांना ठेवलेले बरोबर पाण्याचे. मी इथं मॅट घेणार आणि धुवून काढणार. आता काय करणार माहिती का? सकाळचं आहे ना तर इथं ठेवणार आहे त्यांना आणि संध्याकाळचं इथं ठेवणार आहे. काय जास्त गरमीमुळं आहे ना हाईट बारीक आहे पत्र्याची. याची जरा मोठी त्याच्यामुळं
असा प्लॅन केला आहे मी आत्ता.